Yes, you are, sir. ओके Yes, sir. पुढे काय होतं रितेश 2-3 दिवस सर ऍक्च्युली कालचा दिवस ते नाईट शिफ्ट लागली तर ते हेक्टिक होतं थोडंसं. काय काय बघितलं एनिवन मॉडेलिंग झाली सगळ्यांची मॉडेलिंग सगळ्यांची ते फक्त नंतर बघू. बाकी झालेत ना तुमची नाही आली तिघांची नाही झाली नाही आली तुमच्या दोघींची कधी करणार कधी कधी ते एक्झाम एक्झाम काय आदल्या दिवशी अभ्यास होतो की त्यात काय वन नाईटचं काम आहे घेणार आहे काय बघ त्याची मॉडेलिंग बिल्डिंग सगळी झाली ऑनलाईन सगळ्यांची डेटा मॉडेलिंग झाली बोला Yes, sir. ते केमिस्ट्री झाली गुड ठीक आहे What are the types of cardinality? And what are two schemas? Star Okay. and snowflakes. Okay, what is star schema? What is snowflake schema? Hmm. काय snowflake काय पुढे? Okay. What is fact table and what is dimension table? Okay, descriptive manner, right? हुशार आहे तुम्ही काय झालं लॅपटॉप जस्ट वेट ओके सो आज आपण काय बघणार आहे फेवरेट टॉपिक सगळ्यांचा फेवरेट आणि इम्पॉर्टंट टॉपिक ओके इफ जर तुम्हाला डॅक्स आलं नाही तुम्हाला कोण इंटरव्ह्यूला उभं पण करणार बेसिक्स क्लिअर आहे सगळ्यांचे डेटा मॉडेलिंग पर्यंत जेवढं आपण केलंय त्याच्या बाहेर कोणीही विचारणार नाही तुम्हाला चॅट जीपीटी जरी टाकलं तुम्ही तुम्हाला तेच क्वेश्चन देणार एखादा असू शकतो एक्सेप्शनल ओके सो डॅक्स इज अ डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन द डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन म्हणजे काय जसे तुमचे एक्सेलमध्ये फॉर्म्युले असतात बघा इफ एखाद्याचं वय जास्त असेल 90 पेक्षा ते तुम्हाला दाखवायचं असेल तुम्ही काय करता इज इक्वल टू दाबता आणि एक फॉर्म्युला लिहिता राईट तसेच फॉर्म्युले आपण पॉवर बी आय मध्ये लिहितो फक्त त्याला काय म्हणतो आपण डॅक्स म्हणतो त्यालाच कोड म्हणू शकतो पॉवर बी आयचा कोड म्हणू शकतो जे आपण कोड करणार आहे ओके मी तुम्हाला एक 35 ते 40 डॅक्स शिकवेल ओके जे इम्पॉर्टंट आहे जे डेली यूज होतात जवळजवळ 200+ डॅक्स आहेत तेवढे तर लक्षात नाही माझ्या पण तुमच्या पण नाही राहणार सो मी तुम्हाला झिप फाईल सेंड केली त्यामध्ये डॅक्सची चीट शीट आहे बघितले ओपन करून झिप फाईल कधी ज्यामध्ये ॲडव्हेंचरचा डेटा होता ना त्यामध्ये झिप फाईल त्याच्यामध्ये पॉवर बायची चीट शीट आहे त्यामध्ये सगळे डॅक्सचे फॉर्म्युले आहेत किंवा डॅक्सचे फंक्शन आहेत राईट ती फक्त फॉलो करा आणि यूज करा ती ओके ठीक आहे सो आपण काय करू स्टार्ट करू सो डॅक्स इज द डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन ओके डॅक्स लिहायचे 2 टाईप आहे फर्स्ट वन इज कॅल्क्युलेटेड कॉलम अँड सेकंड वन इज कॅल्क्युलेटेड मेजर
आता कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? आता समजा माझ्याकडे हा सेल्सचा डेटा आहे. ओके, जस्ट दाखवतो. ओके, हा माझा सेल्सचा डेटा आहे, राईट. ह्याच्यामध्ये माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे का? नाहीये, फक्त ऑर्डर क्वांटिटी. ओके, आता असं ॲज्युम करा ऑर्डर टाईपच्या जागी फक्त काय आहे? प्रोडक्ट प्राइस. काय आहे? प्रोडक्ट प्राइस. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे, राईट. त्यानंतर त्या व्हॅल्यू जे काय रो बाय रो मिळणार आहे मला व्हॅल्यू, इच प्रोडक्टची प्राइस आहे, ऑर्डर टाईप म्हणजे प्रोडक्ट प्राइस असं मेन्शन करा. सो मला एक व्हॅल्यू मिळणार आहे, रो बाय रो व्हॅल्यू मिळणार आहे, राईट. जे रो बाय रो व्हॅल्यू मिळणार, फर्स्ट व्हॅल्यू देणार आणि देन त्याला काय करणार? तो ॲग्रिगेट करणार. ॲग्रिगेट म्हणजे काय? त्यांचं कॅल्क्युलेशन करणार आणि मग आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करणार. सो कॅल्क्युलेटर कॉलम काय करतं? रो बाय रो आधी काय करतं? तुम्हाला रिझल्ट देतं अँड देन व्हॅल्यू रिटर्न करतं. हे काय झालं? कॅल्क्युलेटेड कॉलम. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम हे फिजिकली प्रेझेंट असतं. कसं असतं? फिजिकली प्रेझेंट. आता आपण एक बघू, सेल्स फॅक्टर. आपला हा ऑर्डर टाईप नावाचा काहीतरी एक आपण बनवलेला युझिंग कंडिशनल कॉलम, राईट. सो मला काय करायचं आता? डॅक्स लिहून एक कॉलम क्रिएट करायचं. ओके, हा जस्ट डिलीट करतो. जस्ट वेट. ओके, सो जेव्हा मला डॅक्स लिहायचा असतो, जेव्हा कॅल्क्युलेटेड कॉलम लिहायचा असतो, मी कोणत्या व्ह्यूमध्ये येतो? टेबल व्ह्यूमध्ये येतो. कशामध्ये? टेबल व्ह्यूमध्ये. आता मला ऑपरेशन कुठे परफॉर्म करायचं? कोणत्या टेबलवर परफॉर्म करायचं आहे? सेल्स फॅक्ट टेबलवर, राईट. कॅल्क्युलेटेड कॉलम करायचे दोन टाईप आहेत. एक तर राईट क्लिक करू शकता तुम्ही न्यू कॉलम म्हणून, और सेकंड इथं ऑप्शन येते बघा न्यू कॉलम, ते क्रिएट करू शकतो. ओके, आता करतो मी एक न्यू कॉलम घेतो. ओके, तिथं न्यू कॉलम काय ते जनरेट होत आहे. ओके, आणि त्याची एक स्पेस येते बघा, कॉलम इज इक्वल टू डॅश डॅश. ओके, मला फाईन काय करायचं आहे? ऑर्डर टाईप, राईट. सो मी तर जस्ट ऑर्डर टाईप लिहितो. ओके, सो आवर फर्स्ट डॅक्स फंक्शन इज इफ फंक्शन. पायथन मध्ये ज्यांना कोडिंग माहिती त्यांना इफ एल्स फंक्शन माहिती. इफने काय होतं ते असेल तर देन एल्स मध्ये जातं, देन एल्स इफ मध्ये जातं, राईट. तसं इफ फंक्शन पॉवर बीआय मध्ये पण आहे. ओके, मला फाईन काय करायचं होतं? जर ग्रेटर दॅन 1 असेल ऑर्डर तर काय असेल माझी ती? मल्टिपल ऑर्डर, अदरवाईज सिंगल ऑर्डर. ओके, सो मी काय लिहिणार? फर्स्ट इफ लिहिलं, इफ ऑटोमॅटिकली आला बघा इफ. ओके, जस्ट ड्रॅग करतो त्याला. फर्स्ट काय विचारतं मला? लॉजिकल टेस्ट. आता मला ऑपरेशन कोणत्या कॉलमवर परफॉर्म करायचं आहे? ऑर्डर क्वांटिटी, राईट. म्हणजे माझी लॉजिकल टेस्ट काय झाली? ऑर्डर क्वांटिटी नावाचा कॉलम, राईट. सो मी काय करणार? जस्ट इथं ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. सो फर्स्ट काय येतं इथे? टेबल नेम, देन त्याच्या अंडर कॉलम नेम. ओके, सो काय करतो? जस्ट मी ऑर्डर क्वांटिटी सिलेक्ट करतो. ओके, देन आपली काय आहे? कंडिशन काय? इज ग्रेटर दॅन 1. ओके, देन मी कॉमा देणार. तो काय म्हणतो मला? रिझल्ट इफ ट्रू. ट्रू जर ते ट्रू असेल तर काय रिझल्ट देणार मला? तो मल्टिपल ऑर्डर्स, राईट. जस्ट डबल कोट्स मध्ये मल्टिपल ऑर्डर. अगेन कॉमा. रिझल्ट इफ फॉल्स. इफ जी कंडिशन फॉल्स झाली तर काय झाली? ती सिंगल ऑर्डर. सॉरी, डबल कोट्स. ओके, दाबा एंटर, एंटर दाबा. आले इथं राईटला रिझल्ट. काय केलं त्याने? एक कॉलम जनरेट केला आणि तो आन्सर कसं देतो आपल्याला? रो बाय रो देतोय बघा. ह्याची काहीतरी 1 क्वांटिटी काय? सिंगल ऑर्डर आहे, बरोबर. इथं जस्ट 2 सिलेक्ट करतो मी.
टू सिलेक्ट करतो. आली मल्टिपल ऑर्डर्स. ओके. सो कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय, ते एखादी एक्स्ट्रा स्पेस घेतं आणि आपल्याला व्हॅल्यू रो बाय रो रिटर्न करतं. नॉट अ सिंगल रो बाय रो रिटर्न करतं, देन त्याचं ॲग्रिगेशन करतं अँड देन टोटल व्हॅल्यू देतं. ओके, दिस इज कॅल्क्युलेटेड कॉलम. सर एक्स्ट्रा स्पेस घेतं म्हणजे काय, म्हणजे आता एक कॉलम आहे राईट माझा, त्याने काय केलं, एक एक्स्ट्रा स्पेस घेतला म्हणजे न्यू कॉलम क्रिएट केला, बरोबर. सो काहीतरी रॅम वाढली असेल समथिंग, काहीतरी 1 MB और 1 KB समथिंग, ती एक्स्ट्रा स्पेस. ओके. ओके. सर आपण फॉर्म्युला वेगळा पण देऊ शकतो, लाईक इफ ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू 1 देन इट्स सिंगल ऑर्डर. येस, करू शकता तुम्हाला. multiple कंडिशनवर डिपेंड. कंडिशनवर डिपेंड. आता माझी कंडिशन काय होती, ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1 असेल तर मल्टिपल ऑर्डर, अदरवाईज सिंगल ऑर्डर, राईट. ओके. 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 सो कॅल्क्युलेटेड कॉलम्स काय म्हणलेलं मी, रिप्रेझेंट अ सिंगल व्हॅल्यू पर रो. ते पर रो आपल्याला रिझल्ट रिटर्न करत होता, राईट, बरोबर. कम्प्युटेड ॲट टाइम क्रिएटिंग अँड रिफ्रेश. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी व्हॅल्यू लिहित आहे तेव्हा ते काय होतंय, कॅल्क्युलेट करते आणि आपल्याला काय देत आहे, रिझल्ट देत आहे. थर्ड वन, रिझल्ट अँड मटेरियल अँड स्टोअर विथ द टेबल. ते टेबलमध्येच आहे ना, त्याने काय केलं, एक नवीन कॉलम क्रिएट केला आणि त्या टेबलमध्ये स्टोअर राहिला तो, राईट. थर्ड वन, अटॅच टू अ स्पेसिफिक टेबल. आपण कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म केलं, सेल्स फॅक्ट टेबलवर. त्याच टेबलला तो कॉलम दिसतोय, दुसऱ्या कुठल्या टेबलला दिसतोय का, नाही दिसत, राईट. नॉर्मली कॅन ओनली सी द रो दे एक्झिस्ट इन. ओके. देन कॅन बी यूज इन फिल्टर्स ऑर व्हॅल्यूज. ओके. देन मेजर्स. आता मेजर्स म्हणजे काय, नो तिथं बघून सांगितलं का मेन मीडियम. अच्छा, ओके. कॅल्क्युलेटेड कॉलम नाही काय केलं, आपल्याला एक एक्स्ट्रा स्पेस घेतली आणि रो बाय रो व्हॅल्यू रिटर्न केली, राईट. बट मेजर काय करतं, आधी व्हॅल्यू सॅग्रिगेट करतं. म्हणजे काय करतं, ही ऑर्डर टाईप दिसते माझी, हे काय करतं, ते व्हर्च्युअली ते रन होत असतं. ओके. काय करणार, तो एक इमेजिनरी असं हे करा, इमेजिनरी विचार करा की इथं ऑर्डर क्वांटिटी आणि इथं प्रोडक्ट प्राइस आहे. ओके. मला काय करायचं, टोटल सेल्स फाइंड करायचं आहे. तर मी काय करणार, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय प्रोडक्ट प्राइस. ओके. कॅल्क्युलेटेड कॉलमनी काय केलं असतं, एक न्यू कॉलम क्रिएट केला असता, तिथं व्हॅल्यू दिली असती अँड देन ॲग्रिगेट करून व्हॅल्यू रिटर्न केली असती. बट मेजर काय करतं, ऑपरेशन परफॉर्म करतं. म्हणजे कसं, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. हे ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर एक ॲग्रिगेट करतं डायरेक्ट. त्याला ॲग्रिगेट म्हणजे काय, त्यांची सम करतं आणि एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. नॉट रो बाय रो, एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. कळतं, नाही कळलं, नाही कळलं, समजलं ऑनलाईन. सर सिंगल व्हॅल्यू रिटर्न करते कशाची, त्या पर्टिक्युलर कॉलमचे एक एक्झाम्पल दाखवतो मी. हे बघा. ओके. आता माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे का, नाही आहे, राईट. तो माझ्या दुसऱ्या टेबलमध्ये कशामध्ये, प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये असेल. कशामध्ये, प्रोडक्ट लुकअपमध्ये आहे का, हा प्रोडक्ट लुकअपमध्ये. ओके. मी एक फंक्शन वापरतोय, फक्त त्याला पॅनिक नका होऊ, जस्ट एक्झाम्पलसाठी दाखवतो. ओके. जस्ट एक न्यू कॉलम क्रिएट केलं. ओके. देन काय करतो, प्रोडक्ट प्राइस घेतो जस्ट. जस्ट फक्त बघा, मी काय आता एक प्रोडक्ट प्राइस घेतली, राईट. आली समथिंग इथं काहीतरी व्हॅल्यू प्रोडक्टची, बरोबर, 21.49 रुपये समथिंग काय ते आली. आता मला काय करायचं, टोटल सेल्स फाइंड करायचं आहे. तर मला काय करावं लागेल, प्रोडक्ट प्राइसवर ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, राईट. सो मी काय करतो, एक मेजर क्रिएट करतो. ते कसं, राईट क्लिक करणार त्या टेबलवर अँड इथं न्यू मेजर म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतं. सो न्यू मेजरला जस्ट सिलेक्ट करतो.
एंड जस्ट काय लिहितोय टोटल सेल्स. फक्त लक्ष द्या इज इक्वल टू मला काय करायची सम करायची म्हणजे पूर्ण ॲग्रिगेट करायचं आहे मला ते पूर्ण कॉलम राईट. सो जस्ट सम यूज करतो करू सम. देन काय फाईंड करायचं मला टोटल सेल्स. सो काय टाकणार ह्याच्यामध्ये प्रोडक्ट प्राइस राईट. कशामधली प्रोडक्ट प्राइस टाकणार सेल्स फॅक्ट टेबल मधली. सो सेल्स फॅक्ट टेबल मधली प्रोडक्ट प्राइस. ओके एंटर दाब. आपण जो काय मेजर क्रिएट केला तो स्टोर झाला का इथं फिजिकली झालाय. तुम्हाला टोटल सेल्स म्हणून कॉलम दिसतोय का एक्स्ट्रा नाही दिसत आहे. बट तो व्हर्च्युअली स्टोर आहे काय टेबलमध्ये इथं कुठे गेला इथे आहे बरोबर. आता काय करतो मी Yes, sir. युजलला जातो आणि इथून एक कार्ड युजल घेतो. ओके काय करतो एक कार्ड युजल घेतो. ओके आणि त्यामध्ये काय करतो फक्त टोटल सेल्स ट्रॅक करतो. ओके दिली त्यांनी एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न राईट. म्हणजे मेजर काय करतं फर्स्ट त्यांचं कॅल्क्युलेशन करतं. म्हणजे कसं त्यांनी काय केलं ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस असं करत 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 तो लास्ट रो पर्यंत गेला. देन त्यांची सम केली आणि एक आपल्याला काय दिली त्यांनी सिंगल व्हॅल्यू रिटर्न केली. कळालं आता मेजर सगळ्यांना बट ऑनलाईन सर आपण फॉर्म्युला तर युजच नाही केला लाईक ऑर्डर क्वांटिटी केला ना. इनटू प्रोडक्ट. काय म्हणता टोटल सेल काढायसाठी आपण ऑर्डर क्वांटिटी इक्वल टू ऑर्डर क्वांटिटी इनटू प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे ऐक ऐक मी इथं जस्ट मल्टिप्लाय करतो. ओके आणि इथं काय लिहितो ऑर्डर क्वांटिटी लिहू. जस्ट मला कळालं तो डाऊट जस्ट वेट. तुझ्यासाठी लिहितो राईट. जे काय मेजर क्रिएट केलं ते स्टोअर झालंय कुठे नाही झालं फिजिकली ते स्टोअर झालं नाही. ते फक्त टेबलमध्ये एक व्हर्च्युअली दिसतंय टोटल सेल्स म्हणून राईट. अगेन मी इथं जातो रिपोर्ट व्ह्यूला आली व्हॅल्यू काय ते समथिंग फक्त मेजर काय हे काय आलं का ऑनलाईन. Yes, sir. कोणाचा डाऊट होता आधी रितेश तुलाच होतं का. हा कळालं आता मेजर म्हणजे मेजर कसं वर्क करतं हे कळालं का. इम्पॉर्टंट ते मेजर कसं वर्क करतं दॅट्स इट. रितेश येस सर कळलं. ओके एव्हरीवन पटकन बोला. चैताली कीर्तिश येस सर. सर त्याच्यामध्ये फक्त ते आपण डॅक्स फॉर्म्युला लिहितो त्याला एक्सेल सारखं सिलेक्ट नाही करू शकत का सर कॉलम. आपल्याला म्हणजे? टाईपच करावं लागेल. ते आपण फॉर्म्युला टाईप करतो ना याच्यामध्ये. नाही एक्सेल आणि ते म्हणजे- थोडं डिफरंट आहे बट सेमच आहे. म्हणजे काय म्हणतो तो एखाद्या कॉलमला सिलेक्ट करायचा अँड देन हा. अच्छा म्हणजे नाही ओके नाही जसं व्ही म्हणजे लुकअप मध्ये करतो फॉर्म्युला तसं हा नाही, म्हणजे तसं नाही रे. रॅदर दॅन रायटिंग आपण जे लिहितोय ना इथे म्हणजे पहिले सेल्स फॅक्ट टेबल मग त्याच्यातलं कॉलम तर डायरेक्ट सिलेक्ट करून नाही होत. नाही ना दादा एवढं सोपं दिलं तर कसं होईल रे. ठीक आहे. ओके सो तुम्हाला आयतं तर मिळतंय ना सगळं तेवढी तर मेहनत घ्या. फक्त तुम्हाला सेल्स टाकायचं ते ऑलरेडी येते सगळं कॉलम्स आहे ते देत आहे ते राईट. येस ओके कीर्तिश येस. ओके कुणाल महेश सगळ्यांनी कळतंय की नाही पटकन बोला कारण की इम्पॉर्टंट टॉपिक आहे सगळ्यांना कळालं तर पुढे जायला. Yes, sir. सर Yes, sir. कंफ्यूज लाइक मेजर को कैसे पता कि ऑर्डर क्वांटिटी इनटू प्रोडक्ट प्राइस करना है. हमने क्या दिया था फर्स्ट में जस्ट वेट अ मिनट कहाँ गया भाई. हाँ हमने क्या किया है फॉर्मूला में टोटल से जो सम ऑफ प्रोडक्ट प्राइस राइट. मतलब क्या कर रहा है वो यहाँ पे कुछ तो दिख रहा है मल्टीप्लाई क्या बोल रहा है वो ऑर्डर क्वांटिटी मतलब क्या कर रहा है वो इसको इससे मल्टीप्लाई कर रहा है इसको इससे मल्टीप्लाई कर रहा है इसको इससे मल्टीप्लाई कर रहा है देन सम देके उन दोनों की कोई तो मल्टीप्लिकेशन हो रही राइट. एंड दो आणि तो आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतोय राईट.
मराठी सिंपल. हॅलो रितेश. हा हा बट ते आधी व्हर्च्युअली होतंय सगळं. आधी तुम्ही हे इंटू सम इन ब्रॅकेट सेल्स फॅक्ट टेबल ऑर्डर क्वांटिटी हे नव्हतं टाकलं. स्टील इट्स वर्क राईट. राईट. बट हाऊ? म्हणजे म्हणजे अरे ऍक्च्युली ते काय करतंय, जे काय ऑपरेशन करते ते बॅक एंडला रन होतंय. जेव्हा तू कोड करतो ते कोड बायनरी मध्ये रन होतं. ते बायनरी काय असते हे तुला माहिती का? हॅलो. नाही, इट्स अ कम्प्युटर लँग्वेज. राईट. तर आता टोटल सेल्सचा फॉर्म्युला आता काय बघूच नका. हॅलो रितेश, आता टोटल सेल्सचा फॉर्म्युला बघूच नका. तुम्हाला मेजर काय हे मी दाखवतोय. ओके सर. ओके, मेजर काय होतं ते व्हर्च्युअली स्टोर होतंय. कॅल्क्युलेशन कसं करतंय ते व्हर्च्युअली कॅल्क्युलेशन करतंय. म्हणजे काय, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय प्रोडक्ट प्राइस, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस, दॅट्स इट. आणि ती काय ज्यांची ऍग्रिगेशन करून जी व्हॅल्यू येणार ते आपल्या करतंय ते रिटर्न देत आहे. बट कुठे स्टोर होतंय का? ते नाही होते स्टोर. राईट, दिस इज मेजर. आणि हे फास्ट करतं तुमचं कॅल्क्युलेशन. रितेश क्लिअर? आता या Yes. फॉर्म्युलाकडे कोणीच लक्ष नका देऊ. कोणीच लक्ष नका देऊ आता फॉर्म्युलांकडे. फक्त ती कन्सेप्ट समजून घ्या, मेजर अँड कॉलम्स. ओके. ओके. इंटरव्ह्यूचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट, विचारतात म्हणजे विचारतात. व्हॉट इज डॅक्स अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड मेजर्स. ओके. ओके. मेजर रिप्रेझेंट अ सिंगल व्हॅल्यू पर डेटा मॉडेल. राईट. कॉम्प्युटेड ॲट रन टाइम. रन टाइमला काय होतंय ते व्हॅल्यू रिटर्न करते. रन टाइम म्हणजे काय, ऑपरेशन परफॉर्म करता करता ते आपल्याला रिझल्ट देत आहे. बरोबर. रिझल्ट आर डायनॅमिक अँड बेस्ड ऑन फिल्टर. नॉट अटॅच टू एनी टेबल. कोणत्या टेबलला अटॅच होतं का ते? आपण फक्त ते सेल्स फॅक्ट टेबल मध्ये घेतलं त्यामुळे तिथं दिसतंय तुम्हाला. बट कुठं त्या सेल्स फॅक्ट टेबल मध्ये स्टोर झालंय का? नाही झालेलं. ओके. सीज ऑल द डेटा ॲट वन्स. ओके. रितेश क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? येस सर. ओके. ह्या फॉर्म्युलाकडे आता अजिबात लक्ष नका देऊ. तुम्हाला फक्त कन्सेप्टसाठी सांगितलेलं. ओके. अगेन मी ओके. आता काय करतो, मी कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके. काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके. सो मेजरमध्ये दोन टाईप आहेत. फर्स्ट वन इज इम्प्लिसिट मेजर. आता इम्प्लिसिट मेजर म्हणजे काय, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे टेबल्समध्ये. आता हे समेशन वगैरे दिसतंय का तुम्हाला? हे ऑलरेडी प्रेझेंट आहे. ह्याला काय म्हणतो आपण, इम्प्लिसिट मेजर म्हणतो. आता काय करतो मी, ह्याला जस्ट ऑर्डर क्वांटिटीला ड्रॅग करतो. केलं ड्रॅग, काहीतरी व्हॅल्यू आली 84K. राईट. हे काय झालं, इम्प्लिसिट मेजर झालं. ओके. ह्याला जस्ट मी राईट क्लिक केलं, फील्ड्समध्ये जाऊन जस्ट मी काय करतो, एक राईट क्लिक करतो. ओके. मला काय पाहिजे होतं, ॲव्हरेज पाहिजे. ॲव्हरेजला सिलेक्ट करतो. आली व्हॅल्यू काहीतरी ॲव्हरेजची. ओके. अगेन राईट क्लिक करतो, मिनिमम पाहिजे. आले मिनिमम काय, ऑर्डर क्वांटिटी 1. बरोबर आहे. ओके. हे काय झालं, इम्प्लिसिट मेजर झालं, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे तुमच्या पॉवर BI मध्ये, त्या टेबलमध्ये. सेकंड टाईप इज एक्सप्लिसिट मेजर. एक्सप्लिसिट मेजर म्हणजे काय, अगेन काय करतो मी, सेल्स फॅक्ट टेबलवर राईट क्लिक करतो आणि एक न्यू मेजर क्रिएट करतो. काय करतो, एक न्यू मेजर क्रिएट करतो. केलं न्यू मेजर क्रिएट. मला काय फाइंड करायची, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. राईट. जस्ट इथं ऑर्डर क्वांटिटी देतो. इज इक्वल टू सम. हे इनबिल्ड फंक्शन पॉवर BI मध्ये आहे ऑलरेडी, सम. ओके. सो मी करणार जस्ट सम यूज करणार, जस्ट SUM सम. ओके. देन मला काय फाइंड करायची, ऑर्डर क्वांटिटीची सम. राईट. इथं काय टाकणार मी, जस्ट ऑर्डर क्वांटिटी. पण कशामध्ये इथे, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये फक्त ऑर्डर क्वांटिटी. राईट. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर क्वांटिटी. जस्ट एंटर दाबा.
आहे इथे आलं, मेजर क्रिएट झालं ऑर्डर कॉन्टिटीचं. अगेन एक कार्ड व्हिज्युअल घेतो आणि त्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी ट्रॅक करतो. सेमच व्हॅल्यू येणार, राईट. हे काय झालं एक्सप्लिसिट मेजर, जे फंक्शन थ्रू आपण लिहितोय, राईट. जर आपल्याकडे एखादं फंक्शन असेल ते इथं प्रेझेंट, ह्याच्यामध्ये इम्प्लिसिट मेजर मध्ये कोणकोणते फंक्शन होते, मिनिमम, मॅक्सिमम, ॲव्हरेज. पण जर आपल्याला टॉप 5 कस्टमर काढायचं असेल ते प्रेझेंट आहे का, नाहीये. ते फंक्शन्स प्रेझेंट आहे, त्यासाठी आपण काय यूज करणार, एक्सप्लिसिट मेजर. कळालं, 2 टाईप. फर्स्ट वन इज इम्प्लिसिट, सेकंड वन इज एक्सप्लिसिट. ऑनलाईन कळालं? Sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. व्यवस्थित चाललंय ना स्पीड? ओके ओके. इम्प्लिसिट म्हणजे काय, इफ यू यूज कॅल्क्युलेटेड कॉलम्स ॲज अ व्हॅल्यू रिझल्ट इट्स क्रिएट अ इम्प्लिसिट मेजर. तेच मागाशी आपण बघितलेलं ते. ओके. अजून आणि एक्सप्लिसिट कुठे गेला, एक्सप्लिसिट मी सांगितलं तुम्हाला, तो जो आपण क्रिएट करतो फंक्शन थ्रू, त्याला काय म्हणतो आपण, एक्सप्लिसिट मेजर म्हणतो. काय आले 2? ओके. इफ फंक्शन काय आलं. अगेन मी टेबल व्ह्यू मध्ये जातो आणि कस्टमर नावाचा टेबल असेल आपल्याकडे. कुठे कस्टमर नावाचा, ओके. आता इथं समथिंग काय ते टोटल चिल्ड्रन्स म्हणून व्हॅल्यू आहे, राईट. कोणाचे 0 असेल, कोणाचे 1 असेल, कोणा 2, 5, 3, 4, 5 किती असू शकतात, बरोबर. सो मला एक कॉलम क्रिएट करायचा आहे जिथं मला दाखवायचं आहे तो पॅरेंट आहे की नाही. पॅरेंट कधी असतात, जेव्हा मुलं होणार, बरोबर. ग्रेटर दॅन 0 असेल तरच काय असू शकतो, तो पॅरेंट असू शकतो, अदरवाईज नॉट अ पॅरेंट, बरोबर. सांगा कसं कॅल्क्युलेट करणार, बोला. कॉलम, Just right click and add new Add column. column. ओके. राईट क्लिक, न्यू कॉलम. हे पण एक ऑप्शन आहे आणि इथं वरती पण एक ऑप्शन आहे. ओके, न्यू कॉलम म्हणून. ओके, कॉलम टूल्स, जेव्हा तुम्ही कॉलमला सिलेक्ट करता ना ते ऑटोमॅटिकली ओपन होतं कॉलम टूल्स म्हणून. ओके, न्यू कॉलमवर सिलेक्ट करतो. ओके, एक कॉलम जनरेट झाला नवीन, तो इथे इज पॅरेंट म्हणून देतो. ओके, कंडिशन काय होती माझी, इफ. लॉजिकल टेस्ट काय असणार आहे, कोणत्या कॉलम ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, टोटल चिल्ड्रन वर, राईट. टोटल चिल्ड्रन, कस्टमर लुकअप मधलं टोटल चिल्ड्रन, बरोबर. इज ग्रेटर दॅन 1 और ग्रेटर दॅन इक्वल टू 1 देऊ, बरोबर. 1 असेल तर तो आहे ना, बरोबर. का तुमच्यामध्ये नसतं काय असं, काय ना, ट्रू असेल तर पॅरेंट, पॅरेंट, अँड फॉल्स असेल तर नॉट अ पॅरेंट. ओके, काय केलं मी, जस्ट इफ फंक्शन लिहिलं, त्यामध्ये काय केलं, कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं मला, टोटल चिल्ड्रन नावाच्या, ते कशामध्ये प्रेझेंट आहे, कस्टमर लुकअप मध्ये. त्यासाठी आधी काय केलं मी, कस्टमर लुकअप टेबल सिलेक्ट केला, देन टेबल व्ह्यू मध्ये गेलो, राईट. टेबल व्ह्यू मध्ये बघितलं माझा टोटल चिल्ड्रन आहे, राईट. त्यासाठी काय केलं, नंतर मी एक न्यू कॉलम क्रिएट केला, बरोबर. हा न्यू कॉलम क्रिएट केला, इथं काहीतरी अशी एक स्पेस आली, बरोबर. तिथे काय लिहिलं मी, इफ कस्टमर लुकअप मधलं टोटल चिल्ड्रन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तो काय असेल, पॅरेंट असेल, अदरवाईज पॅरेंट नाही, बरोबर. जस्ट एंटर दाबतो. ओके, आले इथं काहीतरी 000 नॉट पॅरेंट, ऑटोमॅटिकली आले. का आलं, इफ फंक्शन प्रॉपर. ओके, मल्टिपल कंडिशन साठी आहे पुढे एक फंक्शन, ते दाखवेल आता, फक्त इथे जाऊन जा. ओके, काय आलं सगळ्यांना, अच्छा. शेख तुम्हाला, सर आपण इथं मेजर यूज करू शकतो का, लाईक टोटल चिल्ड्रन्स काढण्यासाठी.
करू शकतो. करू का मी? हा. पण त्याचा उपयोग काय होणार आहे मला सांग बरं. नाही, आय एम जस्ट आस्किंग लाईक, कारण की हा, करू शकतो. तू त्या मेजर सेल प्रत्येक ह्याचा मेजर क्रिएट करू शकतो. असं काही नाही मेजर नाही क्रिएट करतो. प्रत्येक ह्याचा मेजर क्रिएट करू शकतो. बट तुला ते दाखवायचंय ना कोणते पॅरेंट आहेत कोणते नाही पॅरेंट आहे, राईट? ते शो व्हायला पाहिजे. बरोबर? ती काय व्हॅल्यू आहे का? नाहीये. ती जस्ट एक टेक्स्ट आहे. टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये रिटर्न करतोय तो व्हॅल्यू. बरोबर? हॅलो. येस सर, बट माझा क्वेश्चन हा होता की लाईक जेव्हा आपण सेल्स टेबलमध्ये इज मेजर केलं तेव्हा त्यांनी ऑर्डर क्वांटिटी इंटू प्राइस केलं. आता इथं बरोबर. जर आपण मेजर यूज केलं तर इथं कोणते दोन टेबल जे यूज होतील तो विचार करत होतो. इथं 2 टेबल नाहीच आहेत ना कोणते. इथे फक्त जे आहे ते कशामध्ये कस्टमर लुकअप मध्ये सगळं. हॅलो. ओके, तर फक्त एकाच कॉलमची इथं सम येईल का सर मग मेजर यूज येस केलं? येस, एकाच कॉलम तो पर रो बाय रो आपल्याकडे रिटर्न करतो त्या पर्टिक्युलर फक्त टेबल पुरतं. ओके. इफ जर तो दुसऱ्या टेबल मध्ये वापरायचं असेल ते इनबिल्ड फंक्शन ते आपण पुढे बघणार आहे, जे फेच करतो दुसऱ्याकडून डेटा. ओके. 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 हां, ठीक आहे. ओके. आता जे काय मी मेजर क्रिएट केलेत ते डिफरंट टेबलमध्ये केलेत, राईट? इफ जर त्याला डेडिकेटेड स्पेस असते तर, आणि त्या एक नवीन टेबल क्रिएट करून तिथं जर आपण सगळे मेजर क्रिएट केले तर ते तुम्हाला पण इझी पडेल की इथे तुम्ही मेजर आहे इथून मी सगळे सिलेक्ट करू शकतो, राईट? सो मी काय करतो आता एक नवीन टेबल क्रिएट करतो. होम मध्ये जातो. ओके. इथं एंटर डेटा म्हणून दिसतं एक ऑप्शन, एंटर डेटा, त्याला सिलेक्ट करतो. ओके. जस्ट त्याला नाव देतो कॅल्क्युलेटेड मेजर. देन लोड. थांबा तो येतोय टेबल. पुढे गेलो. हा आलं का? आला असेल. हां, अप्लाय चेंजेस आले. लॅपटॉप आहे का? जस्ट वेट अ मिनिट. हा, लोड होतं. आला का इथं? मी एक नवीन टेबल क्रिएट झालाय, राईट? मेजर कशामध्ये क्रिएट केले मी? एक सेल्स फॅक्ट टेबलमध्ये क्रिएट केलेत फक्त, राईट? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये जातात. ओके. कोणता मेजर होता माझा? ऑर्डर क्वांटिटी नावाचा. मेजरला जस्ट सिलेक्ट करतो. ओके. इथं मेजर टूल्स ओपन झालं ऑटोमॅटिकली. त्याचं होम टेबल काय दाखवतो? सेल्स फॅक्ट टेबल. बट मला मेजर कशामध्ये पाहिजे? सगळे कॅल्क्युलेटेड मेजर नावाच्या टेबलमध्ये. सो काय नाही तर ड्रॉपडाऊन करणार नाही, कशामध्ये टाकणार ते कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये. ओके. गेलं ते इथे, तरी ते तुम्हाला इथं असे सगळ्यांसारखं सेम दिसते. ओके. सो इथे एक कॉलम जनरेट झालाय, त्याला फक्त डिलीट करा. ओके. झालं की साईन चेंज झालं का ऑटोमॅटिकली? बघा. ओके.
हे काय झालं, सगळे तुमचे मेजर झाले. बट जे काय मी मेजर क्रिएट केलंय ते तुम्हाला इथं दिसतंय का कुठं? काय दिसतंय का? फिजिकली स्टोअर आहे का काय? त्याने एक्स्ट्रा स्पेस घेतली का कॅल्क्युलेटेड कॉलम सारखी? नाही, राईट. ओके, ते काय होतं, सगळं व्हर्च्युअली स्टोअर होतं आणि रन टाइमला आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करून देतो. ओके, क्लिअर? ओके, परत एकदा दाखवू. एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट वर परत नाही. दाखवा. ओके, परत कुठे? हे एक्सप्लिसिट वर झालं, सॉरी, ऑर्डर क्वांटिटी एक्सप्लिसिट वर झालं. मेजर आहे ना, राईट. मेजर काय आहे? येस, आपण केलंय स्वतः फंक्शन वापरून. हा, तुम्हाला जे काय मी मेजर क्रिएट करणार आहे त्याचा आन्सर सगळे तुम्हाला कुठे दिसणार? व्हिज्युअलायझेशनला दिसणार. एखादं कार्ड सिलेक्ट करून काय तुम्हाला जस्ट ते ड्रॅग करायचं. ओके, परत एकदा दाखवतो. काय केलेलं मी? होम टॅब मध्ये गेलो, एंटर डेटा म्हणून दिसतं इथं, एंटर डेटावर सिलेक्ट करतो. केलं एंटर डेटावर सिलेक्ट. इथं काय ते टेबलचं नाव विचारता येते. ओके, जसं इथं मेजर म्हणून देतो अँड देन लोड करतो. ओके, टेबल क्रिएट झालाय. कुठे गेला मेजर्स नावाचा? दिसतोय का रे? हा, हे बघा इथं क्रिएट झालाय मेजर नावाचा टेबल, राईट. सो मला काय ड्रॅग करायचं, याच्यामध्ये काय घ्यायचंय, जे काय आपण मेजर एक्सप्लिसिट मेजर करणार आहे ते टाकायचे मला याच्यामध्ये. का? ते सगळे कुठे दिसणार आहे आपल्याला? व्हिज्युअलायझेशनला दिसणार आहे, बरोबर. सो काय करतो मी, अगेन काय क्रिएट केलं आपण? टोटल सेल्स. ओके, टोटल सेल्सला सिलेक्ट करतो. केलं. नाही तर मेजर टूल्स म्हणून ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मेजर्सला सिलेक्ट करता हे ऑटोमॅटिकली ऑप्शन विजिबल होतो तुम्हाला, मेजर टूल्स. ओके, तिथं त्याचं नाव आहे आणि होम टेबल आहे. होम टेबल कोणता होता त्याचा? सेल्स फॅक्ट टेबल. ओके, कशामध्ये पाहिजे मला तो? मेजर्समध्ये. जस्ट मेजरला सिलेक्ट करणार. ओके, जो काय माझा होता टोटल सेल्स आला ह्याच्यामध्ये. हे काय आपण एक्सप्लिसिट मेजर करून यूज केले ना. आता जर मी इम्प्लिसिट मेजरला सिलेक्ट केलं, कुठे गेला? प्रोडक्ट कॉस्ट. ओके, सिलेक्ट करतो. इथं काय ओपन होतं का तुमचं मेजर टूल्स वगैरे काय? राईट. इथं काय नेम आणि डायरेक्ट त्याचा डेटा टाईप दिसतोय. तर तुम्ही इम्प्लिसिट मेजरला नाही शिफ्ट करू शकत, फक्त एक्सप्लिसिट मेजरला शिफ्ट करू शकता किंवा त्याला एक डेडिकेटेड स्पेस देऊ शकता. ओके, जास्त करून तुम्ही मेजर्सच यूज करणार आहे. कॅल्क्युलेटेड कॉलम हे खूप कमी यूज होतं. कळलं सगळ्यांना कशी एक डेडिकेटेड स्पेस बनवायची? ओके, ते बनवल्यानंतर इथे एक कॉलम जनरेट होतो ऑटोमॅटिकली त्या टेबलमध्ये. तो फक्त एक कॉलम डिलीट करून टाका डायरेक्ट. डिलीट फ्रॉम मॉडेल. सर त्याच कॉलम 1 जो आपण डिलीट करतोय त्यालाच रिनेम करून आपण ऍज अ टोटल सेल्स यूज नाही करू शकत का? तुला तिथं परत फॉर्म्युला लिहावं लागेल. मग तो परत कशाला लिहायचं सगळं? राईट, ते इम्प्लिसिट आहे ना. कॉलम 1 काय इम्प्लिसिट मेजर आहे, बरोबर. इम्प्लिसिट ऑटोमॅटिकली आलेलं आहे, बरोबर. त्यामध्ये कशाला तू काय परफॉर्म कर. ओके, गॉट इट. कसं केलं कळालं सगळ्यांना? कळतंय? डोक्यात घुसतंय सगळ्यांच्या? घुसतंय? ओके, एक तुम्हाला टिप देतो मी, टिप. ओके, कस्टमर लुकअप मध्ये जातो. गेलो कस्टमर लुकअप मध्ये. आता कधी कधी काय होतं, 2 कॉलमचं बनून म्हणजे एका टेबलमध्ये 2 प्रायमरी की असतात. असं ॲज्युम करा, एका टेबलमध्ये 2 प्रायमरी की. आता माझ्यामध्ये काय आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम प्रायमरी की आहे, राईट. दोन्ही प्रायमरी की आहे. सो जेव्हा असं कधी येईल की आता मी जसं आम्ही आता प्रोजेक्टवर वर्क करतो तर आमच्याकडे
लेवल्स असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. ओके. सो आम्हाला एक हे होतं, मी काय करत होतो की एकाच कॉलमला कनेक्ट करायचा बघत होतो सगळीकडे, पण ते होत नव्हतं. का? काही माझी इथं सेकंड प्रायमरी की अजून एक होती. सो अशा वेळेस काय करायचं, हे 2 कॉलमला मर्ज करायचं डायरेक्ट. कसं करायचं? मर्ज करायचं. सो त्यासाठी एक फंक्शन आहे कॉनकॅटिनेट म्हणून. कॉनकॅटिनेट बघितलं असेल कधीतरी, हां बघितलं असेल कुठेतरी, ऐकलं ना? कॉनकॅटिनेट म्हणजे काय? दोघांना जुळवणं, सिंपल शब्दात. ओके. सो काय करतो मी, एक न्यू कॉलम क्रिएट करू. मला फुल नेम नावाचा एक कॉलम हवा. ओके. फुल नेम नावाचा काय हवा? एक कॉलम हवा. विचारलं तर तुम्हाला ॲडव्हान्सला विचारू शकतात पॉवर बीआयच्या. इफ अशी कंडिशन आली तर काय करणार? सिंपल आन्सर आहे, 2 कॉलमला जॉईन करणार, दॅट्स इट. आणि मग तो कॉलम यूज करणार. ओके. ॲज अ थर्ड कॉलम तो असणार माझा प्रायमरी. ओके. मला काय यूज करायचं आहे? फुल नेम हवं आहे मला, राईट? फुल नेम. ओके. सो पॉवर बी आयमध्ये इनबिल्ट फंक्शन आहे कॉनकॅटिनेट म्हणून. ओके. जस्ट कॉनकॅटिनेट. पुढे गेलं हां आलं का? फर्स्ट फंक्शन. ओके. टेक्स्ट 1 विचारता येते मला, काय टाकणार टेक्स्ट 1 मध्ये? फर्स्ट नेम. कस्टमर लोक मतलब फर्स्ट नेम. देन अगेन टेक्स्ट 2 मध्ये काय? लास्ट नेम. जस्ट एंटर द. ओके. आलं सगळं नाव? ओके. काय ते समथिंग आलं असं इथं, बरोबर. बट कॉनकॅटिनेटचा एक इश्यू आहे की इथं तुम्ही फक्त 2च टेक्स्ट ठेवू शकता, नॉट मोर दॅन 2. बट माझ्याकडे प्रेफिक्स पण होतं, बरोबर. प्रेफिक्स पण होतं. त्यामध्ये काय करायचं? जस्ट एक कॅन्सल करतो. ओके. फर्स्ट नेम. ओके. ठीक आहे. इथं फक्त अँड टाकायचा. ओके. अँड डबल कोट. ओके. अगेन अँड. काय ना प्रेफिक्स टाकायचं होतं मला पहिल्यांदा. प्रेफिक्स अँड फर्स्ट नेम इतका नाही. फर्स्ट नेम अगेन काय अँड वापरणार मी. ओके. अगेन अँड देन लास्ट नेम. जस्ट 8 टाक. हॅलो ना ऑटोमॅटिकली काय कसं केलं मी? युझिंग 2 फंक्शन. एक तर कॉनकॅटिनेट यूज करा इफ 2च असेल तर. इफ तुम्हाला मोर दॅन 2 कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर जस्ट सिम्पल फक्त अँड ऑपरेटर वापरायचं. ओके. कळलं? ऑनलाईन कळत आहे? येस सर. झोपले सगळे? कळतंय सर. जस्ट वेट. पॉवर बी मध्ये ॲग्रिगेटेड फंक्शन्स म्हणून आहे. आता ॲग्रिगेटेड फंक्शन्स काय असतात माहिती? बोला की. सम, मीन, मॅक्स, काउंट, Mean, max. ॲग्रिगेटेड फंक्शन झाले. हे पॉवर बी मध्ये प्रेझेंट आहे. ओके. सो आता फाइंड काय करायचं आपल्याला? कुठे गेली प्रोडक्ट प्राइस? प्रोडक्ट लुकअप कुठे गेला? ओके. प्रोडक्ट लुकअप आहे माझा, बरोबर. इथं प्रोडक्ट प्राइस म्हणून एक काहीतरी कॉलम आहे, राईट. आता मला मॅनेजर आला आणि तो म्हणला तर मला मॅक्स प्राइस फाइंड करून दे. ओके. त्यासाठी काय होतं, मी एक मेजर लिहितो. ओके. काय करणार? राईट क्लिक करणार, बरोबर. त्या
त्या टेबलवर नाही, कोणत्याही टेबलवर तुम्ही राईट क्लिक करू शकता. ओके, आपलं मेजर कशामध्ये लिहितो आपण, कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये, ह्याच्यावर राईट क्लिक करतो, करू न्यू मेजर. ओके, देन मॅक्स प्रोडक्ट प्राइस इज इक्वल टू मॅक्स म्हणून डायरेक्ट इनबिल्ड फंक्शन आहे, मॅक्स सेव्ह. त्या विचारते कॉलम नेम, डायरेक्ट काय टाकू, प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस, एंटर. झालं. जस्ट हा एक कार्ड युजर सिलेक्ट केलं ना, याला जस्ट कट करतो, इथं मॅक्स प्राइस टाकतो. आली समथिंग, मॅक्स प्राइस काय 3.58K. ओके, काय आलं, ह्याच्याप्रमाणेच मीन आहे. ओके, मी काय करणार, जस्ट इथं मीन हे करणार, सिलेक्ट करणार. ओके, एंटर. आली मीन प्राइस समथिंग आहे 2.2 मिनिमम प्राइस. ओके, इफ मला आता माझी इन्व्हेंटरी आहे, त्या इन्व्हेंटरीमध्ये किती प्रोडक्ट हे काउंट करायचे, काय करायचे, इन्व्हेंटरीमध्ये किती प्रोडक्ट काउंट करायचे. प्रोडक्टचा टेबल कोणता घेऊ मी, प्रोडक्ट लुकअप. ओके, प्रोडक्ट लुकअप कुठे गेला, प्रोडक्ट लुकअप. ओके, ह्याच्यावर जस्ट मेजर क्रिएट करतो. ओके, काय करणार, राईट क्लिक अगेन, मेजर. मला काय करायचं आहे, इन्व्हेंटरीमध्ये किती स्टॉक आहे माझा हे काउंट करायचं आहे. ओके, जस्ट प्रोडक्ट काउंट इज इक्वल टू काउंट म्हणून एक फंक्शन आहे. ओके, काउंट म्हणून, देन कॉलम कोणता आहे सांगा, कॉलम कोणता येणार. एनीवन, ऑनलाईन, ऑर्डर क्वांटिटी. काय ऑर्डर क्वांटिटी, मला इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक किती आहे चेक करायचं ना, कोणकोणते प्रोडक्ट आहेत हे मला कॅल्क्युलेट करायचे. ऑर्डर क्वांटिटी आहे ना, प्रोडक्ट क्वांटिटी, प्रोडक्ट नेम. ओके, प्रोडक्ट की घेऊ शकतो मी, राईट. प्रोडक्ट की घेऊ, की काय करतं आपल्याला, युनिक व्हॅल्यू रिटर्न करतं. तर प्रोडक्ट नेम एकाच नावाचे दोन दोन असू शकतात ना, डबल डबल, ट्रिपल, राईट. सो मी काय करणार, प्रोडक्ट की घेणार. ओके, कशामध्ये, प्रोडक्ट लुकअप की, प्रोडक्ट लुकअप मध्ये. एंटर. आली समथिंग 293 प्रोडक्ट्स आहेत माझ्या इन्व्हेंटरीमध्ये. ओके, आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, मॅक्स ए फंक्शन, मॅक्स एक्स फंक्शन आणि काउंट ए फंक्शन. मॅक्स ए, मॅक्स एक्स आणि काउंट ए रन करून बघायचं कसं वर्क होतं. ओके, ऑनलाईन कळालं. मॅक्स ए आणि सर दुसरं कुठलं बोललो, मॅक्स ए, मॅक्स मॅक्स एक्स एक्स आणि काउंट ए, मीन ए. ओके, क्लिअर सगळ्यांना. ठीक आहे, आज हेवी झालंय का थोडं, नाही झालं, सोपं आहे ना. ऍसिड ऑनलाईन कळतंय सगळं, इझी आहे. यस सर.
Yes, sir. ओके Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. इफ जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असेल तर ऑफलाईन येत जावा ना रे. ऑफलाईन जरा छान वाटतं. रितेश क्लिअर आहे? सानिका, उत्कर्षा, Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सो थांबायचं. उद्या लेक्चर आय थिंक ऑनलाईन होऊ शकतं. ग्रुपला अपडेट देईल तसं. ओके, ऑफलाईन नाही आलं तरी चालेल. मोस्ट ऑफ दी ऑनलाईनच असेल. ओके, जर तुमचं